हॅलो, नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. सिंह राशीवाले जातक तुमच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. 15 जून 2026 सोमवती अमावस्येच्या रात्री मिळणार हे 10 शुभ संकेत. नशीब बदलणार, दैवी कृपा आणि ब्रह्मांडाची विशेष योजना. सिंह राशी ही अग्नितत्वाची आत्मविश्वास, नेतृत्व आणि तेज यांची रास मानली जाते. सूर्य हा या राशीचा स्वामी असल्यामुळे सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये नैसर्गिक आकर्षक, धाडस आणि मोठी स्वप्ने पाहण्याची क्षमता असते. 15 जून 2026 रोजी सोमवती अमावस्या ही आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत प्रभावशाली मानली जाते. अमावस्या आणि सोमवार याचा योग जेव्हा एकत्र येतो तेव्हा मन, कर्म, पूर्वजांचे आशीर्वाद आणि ईश्वरी शक्ती यांच्याशी संबंधित सूक्ष्म ऊर्जा अधिक सक्रिय होते असे मानले जाते. या काळात सिंह राशींच्या अनेक व्यक्तींना असे वाटू शकते की गेल्या काही महिन्यापासून जीवनात जे अडथळे, संभ्रम, मानसिक तणाव किंवा अनिश्चितता होती ती हळूहळू दूर होऊ लागली आहे. काही लोकांना अचानक नवीन संधी मिळतील, काहींना जुन्या समस्यांवर मार्ग सापडेल, तर काहींना आत्मविश्वास आणि मानसिक बळ यांचा अनुभव येईल. सोमवती अमावस्या म्हणजे केवळ अंधाराची रात्र नाही, ती नव्या सुरुवातीची बीजे रोवण्याची वेळ असेल. जे संपले आहे ते मागे सोडून नवीन मार्गावर चालण्याची प्रेरणा या दिवसापासून मिळू शकते. विशेषतः सिंह राशींसाठी ही अमावस्या अंतर्मनातील सुप्त शक्ती जागृत करणारी ठरू शकते. कधी कधी परमेश्वर आपल्या थेट काही सांगत नाही, पण जीवनात घडणाऱ्या छोट्या छोट्या घटनांमधून संकेत देतो. काही भेटी, काही स्वप्ने, काही अनपेक्षित संधी, काही शब्द किंवा काही योगायोग ही देखील दैवी संधीच असू शकतात. अशा काळात आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकणे महत्त्वाचे असते. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी या अमावस्येच्या आसपासचा काळ आत्मपरीक्षणाचा आणि नव्या आत्मविश्वासाचा असू शकतो. तुम्ही स्वतःच्या सामर्थ्याची पुन्हा जाणीव करून घेऊ शकता. ज्यांची तुम्ही किंमत ओळखली नाही त्यांच्यामुळे दुःखी होण्याऐवजी स्वतःच्या मूल्यावर विश्वास ठेवण्याची प्रेरणा मिळू शकते. आर्थिक बाबतीतही काही सकारात्मक घडामोडींचे संकेत मिळू शकतात. अडकलेले पैसे, नवीन कामाची संधी, अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग किंवा भविष्यासाठी लाभदायक निर्णय घेण्याची प्रेरणा तुम्हाला आता मिळू शकते. जरी सर्व गोष्टी एका रात्रीत बदलल्या नसल्या तरी बदलाची सुरुवात मात्र या काळात होऊ शकते. नातेसंबंधाच्या बाबतीतही काही महत्त्वाचे अनुभव येऊ शकतात. खरे मित्र कोण, आपल्यासाठी शुभचिंतक कोण आणि कोणत्या नात्यापासून अंतर ठेवणे आवश्यक आहे याची स्पष्टता मिळू शकते. काही लोकांच्या आयुष्यात नवीन व्यक्तींचा प्रवेश होऊन सकारात्मक बदल घडू शकतो. विशेष म्हणजे सिंह राशींच्या अनेक व्यक्तींना या काळात वारंवार काही गोष्टी संकेत दिसू शकतात. हे संकेत म्हणजे भविष्य निश्चितपणे तसेच घडेल याची हमी नसून आशा, प्रेरणा आणि सकारात्मक दृष्टिकोनाचे प्रतीक मानले जाऊ शकतात. हे संकेत भविष्य निश्चित करतात असे नाही, पण ते आपल्या आयुष्यात सकारात्मक बदलाची सुरुवात होऊ शकते याची जाणीव करून देतात. चला जाणून घेऊया सिंह राशींच्या व्यक्तींना या विशेष रात्री कोणकोणते 10 शुभ संकेत अनुभवायला मिळू शकतात. पहिला संकेत, अचानक मनावरची जडता कमी होणे. गेल्या काही दिवसापासून किंवा महिन्यापासून एखाद्या गोष्टीची चिंता, ताण, दुःख मनात असेल तर अचानक त्या रात्री किंवा त्यानंतरच्या दिवसात मन खूप हलके वाटू लागेल. यामागे कोणतेही स्पष्ट कारण नसेल तरीही मनात आशावाद निर्माण होईल. ज्या गोष्टी पूर्वी अशक्य वाटत होत्या त्या आता शक्य वाटू लागतील. हा संकेत सूचित करतो की तुमच्या जीवनातील नकारात्मक ऊर्जा कमी होत आहे आणि नवीन सकारात्मक चक्र सुरू होत आहे. दुसरा संकेत, अनपेक्षित व्यक्तींकडून मदत मिळणे. कधीकधी आपण ज्यांच्याकडून मदतीची अपेक्षाही करत नाही अशा व्यक्ती अचानक मदतीसाठी पुढे येतात. एखादा मित्र, नातेवाईक किंवा जुना परिचित तुमच्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावू शकतो. ही मदत आर्थिक, भावनिक किंवा व्यावसायिक कोणत्याही स्वरूपात असू शकते. हा संकेत दर्शवतो की ब्रह्मांड तुमच्या मार्गावर योग्य लोकांची वाट पाहत आहे. तिसरा संकेत, वारंवार स्वप्न पडणे. अमावस्येच्या आसपासच्या स्वप्नांची तीव्रता वाढल्याने अनेक लोक सांगतात. मंदिर, देवता, नदी, प्रकाश, पर्वत किंवा स्वच्छ पाणी दिसणे हे शुभ संकेत मानले जाते. अशा स्वप्नांचा अर्थ असा घेतला जातो की तुमचे अंतर्मन भीती आणि गोंधळातून बाहेर पडत आहे. आगामी काळात मानसिक शांतता आणि स्पष्टता मिळण्याचे हे लक्षण असू शकते.
चौथा संकेत अडकलेल्या कामात अचानक गती येणे. खूप दिवसांपासून थांबलेले एखादे काम, कागदपत्र, व्यवहार किंवा चर्चा अचानक पुढे सरकू लागते. पूर्वी जिथे सतत अडथळे येत होते तिथे आता मार्ग दिसू लागला. हे संकेत सुचवतात की तुम्हाला तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळू लागली आहे. संयमाचे फळ मिळण्याचा काळ जवळ आला आहे. पाचवा संकेत आर्थिक विचारांमध्ये सकारात्मक बदल. पैशाची चिंता अनेकदा मनावर ताण निर्माण करते, पण या काळात तुम्हाला उत्पन्न वाढवण्याची नवीन कल्पना सुचू शकते किंवा एखादी आर्थिक संधी मिळू शकते. कदाचित अडकलेले पैसे परत मिळतील, नवीन काम मिळेल किंवा भविष्यात फायदेशीर ठरणारा निर्णय घेण्याची प्रेरणा मिळेल. हा संकेत आर्थिक स्थैर्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल असू शकते. सहावा संकेत आत्मविश्वासाचा पुनर्जन्म. सिंह राशींचे लोक नैसर्गिकरित्या आत्मविश्वासी असतात, पण आयुष्यात काही घटनांमुळे हा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. सोमवती अमावस्येच्या प्रभावामुळे तुम्हाला स्वतःच्या क्षमतांची पुन्हा जाणीव होऊ शकते. मी हे करू शकतो ही भावना पुन्हा जागृत होईल. हा संकेत खूप महत्त्वाचा आहे, कारण यशाची सुरुवात आत्मविश्वासातूनच होते. सातवा संकेत नकारात्मक लोकांपासून अंतर निर्माण होणे. कधीकधी आयुष्यात सर्वात मोठा आशीर्वाद म्हणजे चुकीच्या लोकांपासून दूर होणे. या काळात काही व्यक्ती स्वतःहून तुमच्यापासून दूर जाऊ शकतात किंवा तुम्हाला त्यांचे खरे रूप समजू शकते. सुरुवातीला हे दुःखद वाटले तरी पुढे जाऊन हा बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. हा संकेत दर्शवतो की तुमच्या आयुष्यातली जागा अधिक सकारात्मक आणि प्रामाणिक लोकांसाठी मोकळी होत आहे. आठवा संकेत आहे सतत समान शुभ योगायोग घडणे. एखादा अंक वारंवार दिसणे, एखाद्या व्यक्तीचे नाव पुन्हा पुन्हा ऐकणे किंवा एखाद्या विचारांची संबंधित घटना सतत घडणे, याला अनेक जण दैवी संकेत मानतात. अशा योगायोगामुळे आपले लक्ष एखाद्या महत्त्वाच्या दिशेकडे वेधले जाते. कधीकधी हे योगायोग आपल्याला योग्य निर्णय घेण्यासाठी प्रेरणा देतात. नववा संकेत कुटुंबात किंवा घरात शांततेचे वातावरण निर्माण होणे. घरातील तणाव, मतभेद किंवा गैरसमज कमी होऊ लागले तर तो अत्यंत शुभ संकेत असू शकतो. कुटुंबातील सदस्यांमध्ये संवाद वाढणे, जुने वाद मिटवणे, घरातील